कोकणच्या राजकारणात एक दृश्य सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. ते म्हणजे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे दोन नेते एकाच टेबलवर शेजारी शेजारी बसून नाश्ता करताना दिसलेत. एक आहेत मंत्री उदय सामंत, शिंदे गटाचे कोकणातले प्रमुख चेहरा, आणि दुसरे आहेत भास्कर जाधव, ठाकरे सेनेचे आक्रमक आमदार, ज्यांचं निमित्त ठरलंय ते दिवंगत पत्रकार निशिकांत जोशी यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचं. पण या भेटीची वेळ अशी आहे की राज्यात एकीकडे ऑपरेशन टायगरच्या चर्चा जोरात सुरू आहेत आणि दुसरीकडे शिवसेना पक्ष चिन्हाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे या कट्टर प्रतिस्पर्धी नेत्यांची ही भेट फक्त योगायोग होती की यामागे काही राजकीय अर्थ दडलाय, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. आता या दोन नेत्यांमधली भेट नेमकी कुठे आणि कशी झाली तर सांगते. चिपळूणमध्ये दिवंगत माजी आमदार आणि ज्येष्ठ संपादक निशिकांत तथा नाना जोशी यांच्या स्मरणार्थ पॉवर हाऊस ते चिंचनाका या रस्त्याला त्यांचं नाव देण्याचा कार्यक्रम झाला. याच कार्यक्रमानिमित्त उद्योग मंत्री उदय सामंत आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव एकत्र आले. विशेष म्हणजे निशिकांत जोशी यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चाही झाली. दोघे शेजारी बसून नाश्ता करताना दिसले आणि काही मुद्द्यांवर त्यांच्या गप्पाही रंगल्या. आणि या भेटीनंतर दोन्ही नेत्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही आणि नेमकं याच अशांततेमुळे तर्कवितर्कांना अधिक जोर चढला. पण इथे प्रश्न असा आहे की भास्कर जाधव सध्या चर्चेत का आहेत? तर तुम्हाला सांगते, भास्कर जाधव हे सध्या ठाकरे गटासोबत असले तरी पक्षात काहीसे नाराज असल्याचं दिसतंय. त्यांना विधानसभेत विरोधी पक्षनेते पद हवं होतं, ज्याच्यासाठी उद्धव ठाकरेंनी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही दिलं होतं. पण अद्याप हे पद त्यांना मिळालेलं नाहीये आणि यावरूनच पक्ष सहकारी मिलिंद नार्वेकर यांनी त्यांना अप्रत्यक्ष टोलाही लगावलाय. काही काळापूर्वी भाजप आमदार प्रमोद जठार यांनी तर थेट जाधवांना जाहीर ऑफरही दिली होती, असं म्हणत की कोकणसाठी सत्तेत त्यांची गरज आहे. आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता सामंत सोबतची भेट अधिकच चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान दोघात झालेल्या भेटीमुळे काही राजकीय निरीक्षकांच्या मते भास्कर जाधव यांच्या मुलाच्या म्हणजेच विक्रांत जाधव यांच्या राजकीय भवितव्याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. विक्रांत जाधव यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते सध्या ठाकरे सेनेचे उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख आहेत आणि गुहागर मतदारसंघातच त्यांचा राजकीय पाया आहे. वडिलांचं वय आणि पक्षांतर्गत असलेली अस्वस्थता पाहता भविष्यात मुलासाठी अधिक स्थिर आणि सत्ताधारी व्यासपीठ हवं असावं असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. त्याचबरोबर भास्कर जाधव हे ठाकरे सेना सोडणार का, अशा पद्धतीचा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जातोय आणि यावरून राजकीय वर्तुळात बऱ्याचशा चर्चा देखील सुरू आहेत. पण इथे महत्वाचा मुद्दा हा आहे की भास्कर जाधव यांच्यासारखा नेता जर कधी इतर पक्षात गेला तर ठाकरे गटाला याचा मोठा तोटा होईल. भास्कर जाधव हे ठाकरे गटातील सर्वात आक्रमक आणि अनुभवी चेहऱ्यांपैकी एक मानले जातात. विधिमंडळात सत्ताधाऱ्यांवर टीका करताना ते नेहमी आघाडीवर असतात. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी एकत्रितपणे सरकारवर हल्लाबोल केला होता. आणि अशा परिस्थितीत जाधव यांच्यासारखा अनुभवी आणि कोकणात प्रभाव असलेला नेता पक्षातून गेला तर ठाकरे गटाला कोकणातला एक मजबूत आधारस्तंभ गमवावा लागू शकतो, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. बरं, या सगळ्यात तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, खासदार संजय राऊत असो किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असो, शिंदे गटाकडून त्यांच्यावर सातत्याने टीका होते. पण भास्कर जाधव यांच्यावर शिंदे गटाकडून कधीच फारशी टीका केली जात नाही किंवा होताना दिसतही नाही. आता ही बाब निव्वळ योगायोग आहे की यामागे काही रणनीती आहे, ज्याचा भास्कर जाधवांना दिलेल्या ऑफर नंतरचा आता ही भेट त्याचा दुसरा अंक असू शकते, असे अनेक तर्कवितर्क या निमित्ताने लढवले जातात. आणि ही भेट अशा वेळी झाली आहे जेव्हा शिंदे गटाकडून पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर चर्चांना हवा दिली जाते. म्हणजे ठाकरे गटातील आणखीन आमदार किंवा नेत्यांना आपल्याकडे वळवण्याची रणनीती. यातच उदय सामंत यांची भूमिका आधीपासूनच निर्णायक मानली जाते. दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, जिथे ठाकरेंकडून कपिल सिब्बल हे जोरदार युक्तिवाद करतात. आणि या दोन्ही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सामंत आणि जाधव भेट अधिकच महत्वाची ठरते.
तुम्हाला या भेटीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.